अरे दया, दया. होळी खेळायचा आनंद आला कथामध्ये, होळी खेळायचा आनंद आला. होळी खेळ. हो 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 दया, मजा आली. हो हो मजा आली. अरे हा बाबा, मजा आली. चाली रंगपंचमी खेळून काल. आता मला हे सांग की माझं ते कुठे आहे? काय हृदय? हृदयाचं माहिती आहे. माझं हृदय तुझ्याकडे आहे आणि तुझं माझ्याकडे. अच्छा, मग काय शोधताय तुम्ही? पॅकेट? अच्छा, चोर म्हणजे माझं पाकिट तू घेतलं होतं. अरे दे दे बाई, दुकानात जायला उशीर होतोय. विचारणार नाही की मी तुमचं पॅकेट का घेतलं? विचारायचं काय त्यातून पैसे काढायला. दे. चेक करायला घेतलं होतं. म्हणजे जर हे रिकामं असतं तर मी हे भरून ठेवलं असतं. अच्छा, तू माझं पाकिट भरून ठेवलं असतं पैशांनी? मग प्रेमाने. मी असं विचार केला की तुमच्या पाकिटात प्रेम नसेल तर, पण मी बघते तर काय, तुमचं पाकिट म्हणजे प्रेमाचा खजिनाच जणू. म्हणजे तुमच्या पाकिटात बापूजींचा, माझा आणि टपूचा तिघांचा फोटो आहे. अरे ते तर असणारच ना. तुम्ही तिघे काय म्हणतात ते माझ्यासाठी लाईफ लाईन आहात. म्हणजे माझं आयुष्य. खरंच माहितीये, जेव्हा दुकानात मला तुमची खूप आठवण येते ना, तेव्हा मी हे पाकिट उघडून हा फोटो बघत बसतो. अरे देखी आता. अरे मला दुकानात जायला उशीर होतोय. दया, तुम्ही जरा प्रेमाने वागा ना. दया, सकाळी सकाळी काही टाइमपास लावलाय तू हा. दे ना. अरे दे ना. अरे नाही देणार. तू आणि तुझा भाऊ एक सारखे आहात, अगदीच सारखे. म्हणजे काल त्याने मला त्रास दिला आणि आता तू मला त्रास देत आहेस. टपूचे पप्पा, याला त्रास देणं नाही, मस्ती करणं म्हणतात. काय की माझे नेहमी म्हणते, माणूस कितीही मोठं होऊ दे, त्याने नेहमी मस्ती मजा करत राहिलं पाहिजे. त्याने काय होतं की माणूस नेहमी तरुण राहतो. जय हिंद. तू म्हणालीस ना जवान, मग मी म्हणालो जय हिंद. मस्ती. मस्ती. हे घ्या तुमचं पाकिट. हो चला, हुश. थँक्यू. चला मी दुकानाला जातो. जय जिनेंद्र. मस्तीखोर. या संध्याकाळी या, मग सांगते. खूप मस्ती करतात. मने कोयल कैसुमो, मने कोयल कैसुमो, कोयल काळी हुर पाळी, मने कोयल कैसुमा. अरे वा सुनबाई, छान गातीयस तू. थँक्यू बापूजी. बापूजी तुमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन येऊ? हो घेऊन ये. दयावहिनी, दयावहिनी, बापूजी, बापूजी. अरे या पोपट भाऊ, बस बस डबे बस. हो काय झालं? अच्छा तुम्ही आधी बसा, मी तुमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते. नाही दयावहिनी, आज चहा नाश्ता राहू दे. चहा नाश्ता आज रद्द. ए कॅन्सल वाडी, मला तर चहा नाश्ता करू दे. अरे सॉरी सॉरी सॉरी, तुम्ही करा ना, फक्त माझ्यासाठी चहा नाश्ता रद्द. अरे पण तू का चहा नाश्ता नको म्हणतोय? खरं तर बापूजी, मला खूप भीती वाटते. दयावहिनी, मला मागच्या 3-4 रात्रींपासून एक विचित्र आणि भयानक स्वप्न पडतंय. तुझ्या लग्नाचं? अहो बापूजी, लग्नाचं स्वप्न असतं तर अजून काय हवं होतं, पण हे स्वप्न तर खूप खतरनाक आहे, खूपच भयानक आहे. पोपट भाऊ, नेमकं तुम्हाला काय स्वप्न पडतं ते सांगा. कारण काय ना, माझी आई नेहमी म्हणते की प्रत्येक स्वप्नाचा एक अर्थ असतो. म्हणून तर मी इथे आलोय की हे कळू शकेल की असं स्वप्न का पडतंय. काय पोपट भाऊ की माझी आई नेहमी म्हणते की समजा तुम्हाला तुमच्या स्वप्नात साप दिसला की समजायचं की तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे. आणि समजा स्वप्नात एखादा कुत्रा रडताना दिसला की समजायचं की खूप खूप अशुभ होणार आहे तुमच्या सोबत. आणि समजा की स्वप्नात तुम्हाला हिरवागार शेत दिसलं तर समजायचं की तुमच्या घरी कधीतरी लहान पाहुणा येणार आहे. बोला बोला पोपट भाऊ, तुम्हाला काय दिसलं? साप, कुत्रा की शेत? काहीच नाही. मग तुम्हाला काय दिसतं पोपट भाऊ? सांगतो. मला स्वप्नात एक समुद्र दिसतो.
समुद्रात बरोबर मधोमध कुठेतरी एक नाव दिसते. त्या नावेमध्ये मी बसलेला दिसतो, अगदी एकटा, निशस्त्र. मग मी काय पाहतो, लांबून काहीतरी तरंगत माझ्याजवळ येतंय. मला कळत नाहीये की ते काय आहे. मी ओळखण्याचा प्रयत्न करतोय. ते जवळ येतंय, अजून तरंगत जवळ येतंय, तरंगत आणखीन जवळ येतंय. आणि मी काय पाहतो, मगर पाहिलीस? नाही नाही नाही, ती मगर नाहीये. एक सुंदर कुमारिका आहे. ती पोहत माझ्याजवळ येते. मग मी तिला पाहतो, ती मला पाहते. ती मला बघून लाजते. मग मी तिला विचारतो की तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? मग ती परत लाजते आणि काही बोलायच्या आत पक्षी होऊन उडून जाते. मग 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 पोपट भाऊ. मग मी त्या अथांग समुद्रात पुन्हा एकदा एकटा होऊन जातो आणि मी डोळे बंद करून देवाकडे प्रार्थना करतो की हे देवा मला एक जोडीदार हवाय. प्लीज प्लीज एक जोडीदार पाठव मला. आणि जेव्हा मी डोळे उघडतो तेव्हा काय पाहतो? जलपरी. नाही, मग पोपट. हो बापूजी, पोपट. पोपट तो जो झाडावर बसतो, मिरची खातो, तो पोपट. आणि माहितीये, तो पोपट माणसांसारखा बोलतो. माणसांसारखं बोलतो? काय बोलतो? काहीच नाही. मला बघून हसतो आणि गाणं गायला लागतो. मग त्याचं गाणं ऐकून मी उडून जातो. म्हणजे मला असं म्हणायचं की मी उठतो, माझी झोपमोड होते. आता तुम्हीच सांगा बापूजी, दया वहिनी, अशा स्वप्नाचा काय अर्थ आहे? पोपट भाऊ, तुमचं स्वप्न खरंच खूप विचित्र आहे. काही कळत नाहीये. पण माझ्या लक्षात आलेलं आहे. अरे डब्या, हा सगळा तुझ्या भीतीचा परिणाम आहे. तुला नेहमी भीती वाटत असते की तुझं लग्न नाही झालं तर. म्हणूनच तू नावेमध्ये स्वतःला एकट्यालाच पाहतोस. कारण हे जग म्हणजे एक समुद्रच आणि आपण सगळे प्रवासी आहोत. आजपर्यंत खूप मुलींनी तुझ्या बरोबर लग्नाला नकार दिलाय. म्हणून तुला असं वाटतं की तू कुठल्याही मुलीला लग्नासाठी विचारलंस तर ती पक्षिणीसारखी उडून जाईल. मग तुझ्या नावेमध्ये तुला पोपट दिसतो. तो पोपट म्हणजे तुझ्या आजूबाजूचे लोक, जे नेहमी तुझ्यावर हसत असतात, तुझी मस्करी करत असतात. म्हणूनच तो पोपट तुझ्यावर हसून तुला गाणं गाताना दिसतो. समजलं? बरोबर आहे बापूजी. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने समजावलात. थँक्यू बापूजी. अरे बाबा डब्या, आपण जो विचार करतो तेच रात्री स्वप्नामध्ये दिसतं. जर आपण रात्री झोपायच्या आधी एखाद्या भूताची गोष्ट ऐकली किंवा बघितली तर आपल्या स्वप्नामध्ये भूत येतं. जर एखाद्या परीची गोष्ट पाहिली किंवा ऐकली तर आपल्या स्वप्नात परी येते. बरोबर आहे. म्हणून आपले पूर्वज म्हणतात ना की रात्री झोपताना एखादं चांगलं पुस्तक किंवा धार्मिक पुस्तक वाचलं पाहिजे किंवा देवाचं नाव घेऊन झोपलं पाहिजे. त्यामुळे मनाला शांती मिळते आणि छान झोप पण लागते. हो, मी आजपासून असंच करेन. आता झालं तुझ्या मनाचं समाधान? हो, झालं. पण ते चहा नाश्ता जा घेऊन ये. आणते. तुला माहितीये डब्या, माझ्या जेठ्याला फक्त 2च स्वप्न पडतात. घरात असला तर खाण्याचं आणि दुकानात असला तर कमावण्याचं. आता दुकानामध्ये परमेश्वराची काम वाढू दे अशी प्रार्थना करत असे.